कैलास बापू कोते यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी, कारण माझं असं लग्न माझ्या घरची परिस्थिती नाहीये का ते करू शकता, आणि त्यांनी माझं एवढं मोठं. गेल्या 24 वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली असून राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांच्या हॉटेलवर नवरदेवांची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी प्रत्येक ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी होते। शिर्डीतील युवा नेते ताराचंद कोते, दादाभाऊ गोंदकर, बाळासाहेब गोरडे, संतोष ढंगारे यांसह सहकाऱ्यांनी नवरदेवांची ओळख परेड घेत त्यांना फेटे बांधून साई मंदिरात व मारुती मंदिरात दर्शनाची व्यवस्था केली व त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली। घोडे व चारचाकी वाहनांना नवरदेवांची मिरवणूक पालखी रोडवरून डीजेच्या तालावर वाजत गाजत विवाहस्थळाकडे रवाना झाली। मिरवणुकीत सहभागी वऱ्हाडी मंडळींनी डीजेच्या तालावर मनमुराद नृत्याचा आनंद घेतला व किमया गार्डन येथे पोहोचताच वरांचे भव्य स्वागत करण्यात आले। व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती होती, तर हजारोंच्या संख्येने शिर्डी व परिसरातील नागरिक या विवाह सोहळ्याला उपस्थित होते। मान्यवरांमध्ये श्री संत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत श्री रमेश गिरीजी महाराज, महंत काशिकानंद महाराज, आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते। तुडुंब गर्दी आणि मंगलमय वातावरणात संपन्न झालेल्या दिमाखदार विवाह सोहळ्यात प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते व सुमित्रा काकी कोते यांनी कन्यादान करत वधूवरांना आशीर्वाद दिले। यावेळी मान्यवरांनी मनोगतात कैलास बापू यांच्या कार्याचा गौरव करत कन्यादान श्रेष्ठ दान असून तब्बल 2300 मुलींचे कन्यादान करण्याचं भाग्य कोते दाम्पत्याला लाभलं, हे कौतुकास्पद असल्याचं मत व्यक्त केलं। तर कैलास बापू यांनी देखील व्यासपीठावरील मान्यवर पत्नी सुमित्रा काकी कोते कुटुंबातील सर्व सदस्य, मित्रपरिवार, उपस्थित जनसमुदाय, साई सिद्धी मित्रमंडळाचे कार्यकर्ते, पत्रकार आणि शिर्डी परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने गेली 24 वर्ष अविरतपणे या सोहळ्याचं भव्य आयोजन करण्याचं भाग्य लाभल्याचं सांगत उपस्थित वधूवरांना पुढील आयुष्यात मुलगा मुलगी यात भेदभाव न करता भ्रूण हत्या होऊ नये याची काळजी घेण्याची विनंती करत मुलींच्या जन्माचं स्वागत करण्याचं आवाहन केलं व या विवाह सोहळ्यातून बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश दिलाय। साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये सातत्याने 2001 पासून सुरुवात केलेल्या या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला आज 24 वर्ष पूर्ण होत आहे। या 24 वर्षामध्ये साधारणपणे 2300 मुलींचं कन्यादान आपण सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये केलेलं आहे। एक बाबांचा सबका मालिक केक आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने करतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या वधूवरांना आंतरजातीय विवाह आहे, बौद्ध विवाह आहे आणि हिंदू पद्धतीने विवाह लावले जातात आणि कुठल्याही प्रकारची गैरसोय न होता आपल्या घरचा कार्यक्रम समजून या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन आम्ही केलं जातं। त्याचबरोबर विशेष म्हणजे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये एक संदेश दिला जातो, बेटी पढाओ बेटी बचाओ हा संदेश दिला जातो। कारण येणाऱ्या मुलीचं चांगल्या प्रकारचं स्वागत करा, कुठल्या प्रकारची भ्रूणहत्या करू नका, कुठल्या प्रकारची सोनोग्राफी करू नका, अशा प्रकारचं सातत्याने ह्या सामुदायिकमध्ये आपण नियोजन करीत असतो आणि इथल्या वधूवरांना त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं सुख आरोग्य लाभासाठी साईबाबांकडे प्रार्थना करीत असतो। बापू यामध्ये या 4-5 वर्षापासून एक नवीन उपक्रम साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केलेला आहे। जर आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये शिर्डी येथील या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जर पहिली मुलगी आली तर तिच्या नावावर 11,000 रुपये एफडी म्हणून ठेवण्यात येईल, अशा प्रकारची सातत्याने 5 वर्षापासून आपण केलेलं आहे। आतापर्यंत 20 ते 22 मुलींनी त्याचा मुलींचा लाभ आपण दिलेला आहे। साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये आज सामुदायिक विवाह सोहळ्याला 24 वर्ष पूर्ण होत आहे। आजपर्यंत 2300 मुलींचे लग्न या सामुदायिक विवाहामध्ये पार पडले जात आहे। त्यामुळं आम्हाला मुलगी नसल्यामुळे आम्ही ह्या मुलींचे कन्यादान करतो। मुलीचं लग्न कसं करायचं, आज एक मुलगाचं लग्न करायचं म्हटल्यानंतर शेतकरी असो किंवा सर्वसामान्य लोक असो, त्यांना एक सोहळा पार करण्यासाठी खूपच त्यांच्या हलापेष्टा होतात। त्यामुळं काही आता मध्ये लॉकडाऊनमध्ये खूपच शेतकरी हातबल झाले, त्यामुळे मुलींचे शेतकरी कर्जबाजारी झाले, कुणी आत्महत्या केली, मुलींचे लग्न होत नाही किंवा मुलींचे लग्न करू शकत नाही, त्यासाठी ते आत्महत्या केली काही लोकांनी। त्याच्यामुळे आम्ही हा सोहळ्याचं आणखी हे आयोजन केलं। साईबाबांवर खूप श्रद्धा आहे माझी आणि या इथं पावनभूमीमध्ये माझं लग्न झालंय, मला त्याचा खूप आनंद आहे। आणि कैलास बापू कोते यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी, कारण माझं असं लग्न माझ्या घरची परिस्थिती नाहीये का ते करू शकता,
आणि त्यांनी माझं एवढं मोठं लग्न केलं का मी खूप आभारी त्यांची. असं लग्न माझं झालंच नसतं, एवढं छान लग्न झालं. उदंड आयुष्य लाभावा ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी तेजल बाळकृष्ण पाठारे, आम्ही इगतपुरीतून आलो आहे. हा सोहळा खूप छान पार पडला. त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांचा. साईबाबांच्या नगरीत आमचा विवाह सोहळा होतोय, प्रचंड आनंद होतोय. हे लग्नाला उपस्थित आहात, आपण भाऊक झालाय. एवढं मोठं कार्य सोपं नाही. काय बरोबर, आपण एक लग्न करतो तर आपल्याला एवढी धावपळ करावी लागते. तर आज बापू साहेबांचे आज 2200 लग्न केले. आज 2200 मुलींचे ते पिता झाले. एवढी गोष्ट म्हणजे खूप मोठी. आणि आज मी वराडी म्हणून आज आलोय आणि माझ्या स्वतः अंध चुलत भावाच्या मुलीचं लग्न होतं. तर मी त्या म्हणजे माझ्या मुलीचंच लग्न होतं आज समजायचं. तर मग आज माझ्या मुलीचं लग्न इथं आलं. तर त्यांनी इतकं थाटामाटात आणि एक नियोजनबद्ध लग्न असं सर्व जिथल्या तिथं असं. आणि खूप आनंद आला लग्नात येऊन. आणि आज एवढं ते सर्व इथं जात नाही पात नाही काही नाही असं सर्व धर्माच्या मुलांचं आज जातीत राजकारण होतं. तर इथं आल्यावर असं सर्व विसरून जातं माणूस का जात नाही, सर्वांनी जाती धर्माला माणूस नाही. आणि आज म्हणजे एकदम आज आपण बाहेर एवढा लग्नावर पैसा खर्च करतो, हे करतो ते करतो. तर असं हा आदर्श घ्यायला पाहिजे का इथं आल्यावर आपण आपल्या मुलीचं लग्न इथं जरी केलं तरी आज एकदम मस्त लग्न होतं. आणि बस बापू साहेबांना खूप धन्यवाद. आणि त्यांना उदंड आयुष्य भेटो आणि त्यांच्या हातून असंच सत्कार कर्म आणि आज 2200 तर नाही पण यापेक्षाही जास्त त्यांच्या हातून लग्न करो. त्यांचे मी आभार मानते की त्यांच्या मार्गदर्शन चांगलं आमचा विवाह झाला. की साईबाबांचं दर्शन नगरीत आहे ना, त्यांचं ते विवाह होऊन त्यांचे आशीर्वाद आम्हाला भेटणार आहे सगळ्यांना. आम्हाला चांगलं वाटलं का त्यांच्या आशीर्वादाने आमचे विवाह झाले सगळ्यांचे. मी रवींद्र राजेंद्र घोरपडे, राहणार निर्मल पिंपरी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. आज मी साईबाबांच्या पावनभूमीत इथे सामुदायिक विवाहामध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये माझी मिसेस कांचन भाऊसाहेब सरोदे हे आज माझी बायको म्हणून स्वीकारले मी तिला. आज साईबाबांच्या पावनभूमीमध्ये कैलास बापू कोत्ते साहेबांचं जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे. कारण त्यांनी आम्हाला इथे आल्यापासून सकाळी 9 वाजल्यापासून तर संध्याकाळी 11पर्यंतचे जेवढे काही मार्गदर्शन दिले, जेवढं काही सेवा पुरवल्यात, त्यांचे खूप मनापासून आभार मानतो मी त्यांचे. आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि असेच त्यांच्या इथून पुढे असेच भविष्यात त्यांचे फ्युचर प्लॅनिंग खूप वरती जावे, उंचावर जावे एवढेच मी अपेक्षा करतो. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.